मॅन ऑफ द मॅच, 1 षटक 7 धावा 1 विकेट आणि फलंदाजीमध्ये मात्र सामना फसलेला असताना ज्या फलंदाजानं अफलातून फलंदाजी केली आणि सामन्याला आपल्याकडे कलाटणी दिली, 38 धावांची गरज असताना वैयक्तिक 23 धावा जोडल्या आणि विजेतावर आरूढ करणारा अभिषेक खातू ठरलाय या सामन्याचा सामनावीर। यायचे अभिषेक, या सामन्याचा सामनावीर अभिषेक खातू, प्लीज या आणि आपली ट्रॉफी आपण स्वीकारायचे। संकेत रानडे, वेल प्लेट, उत्तम खेळ जरूर राहिला तुमचाही, परंतु हार्ड लक। अभिषेक खातू या सामन्याचा सामनावीर। चला तलोजे म्हणजेच खलीवली तलोजे आणि जय हनुमान दापोली या दोन संघादरम्यानची लढत, नाणेफेकीचा कौल लागला तो म्हणजेच जय हनुमान दापोली संघाच्या बाजूनं। एका बाजूला अभ्या, विश्वजित, विजय, ऋषी, छोट्या ही सगळी मंडळी एका बाजूला असतात, एका बाजूला रायगडचा टायगर उस्मान। ऐकूया पूर्वार्ध कसा रंगेल ते म्हणजे दीपकजी पाटील यांच्या वाणीतून। हॅलो, तर जाऊया आजच्या दिवसामधील तिसऱ्या सामन्याकडे। सर्वाधिक धावा काढणारा संघ जो असणार आहे त्याला बाय दिली जाणार आहे। पहिल्या मॅच मध्ये कोपर संघाने 77 धावा केल्यात। दुसऱ्या मॅच मध्ये लोवेस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळालाय, परंतु नाकीनं वाढलं होतं योगेश पवारच्या सुद्धा ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू होती। तर जाऊया तिसऱ्या सामन्याकडे, ज्या ठिकाणी एका बाजूला दापोली संघ पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला खलीवली तळोजे, खलीवली ग्रुप च्या माध्यमातून संघ स्पॉन्सर करण्यात आलाय। तळोजे संघ म्हटला की उस्मान पटेल रायगडचा टायगर आणि मोठा चाहता वर्ग आहे। आता मात्र उस्मान पटेलची बॅटिंग पाहण्यासाठी खरं तर 24 लाईव्ह इव्हेंट्स पाहणाऱ्यांच्या संख्येत सुद्धा कदाचित वाढ होताना आपल्याला दिसेल आणि ओपनर आपल्याला पाहायला मिळतील उस्मान पटेल आणि त्याच्या समवेत आणखीन एक रायगडचा वंडर बॉय आकाश। गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल अभिजित। खरं तर आयकॉन पहिलं षटक आयकॉन टाकतोय, विश्वजित ठाकूर आहे स्क्वॉड मध्ये, अभिजित ठाकूर आहे, परंतु इकडे विशाल जितेकरनं अभिजित ठाकूरकडे षटक सोपवले। विश्वजित ठाकूरचं सुद्धा स्क्वॉड मध्ये असणं आणि थोड्याशा भुव्या उंचावल्यात सगळ्यांच्याच। पाहूया अभिजित ठाकूर छोट्या गोलंदाजी मार्कवर, समोर रायगडचं टायगर उस्मान पटेल ऑन स्ट्राइक। पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉलवर चांगली चपराक पाहायला मिळते। बॉलला पाठवलंय मिड विकेटच्या वरतून षटकार। पीएनपी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर प्रेमजी राईक यांच्या या ठिकाणी आगमन झाले। प्रेमजी पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। अग्री कोळी कराडी संघटनेचे सचिव आहेत प्रेमजी पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत। अभिजितचा हा चेंज टॉपेज घेऊन बॉल पाठीमागे चाललाय, एक धाव मिळेल, सिंगल रन होईल, धावसंख्येमध्ये बदल, 7 धावा धावफलकावर। मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आलेले नाहीयेत, तर मी विनंती करेन अभिषेक खातू आपण यायचं आहे।
कमाल ऑलराऊंड खेळ पाहायला मिळाला. खरं तर एका सिच्युएशनला मॅच बसली होती, शेवटपर्यंत मात्र जिद्दीनं त्यानं खेळ केला. रघुनाथ परदेशी यांनी सुद्धा फार चांगली बॉलिंग केली होती, 3 धाबांचं श्रेयक टाकलं होतं. परंतु इकडे विश्वजित ठाकूरला ठेवून अभिजित ठाकूरकडे चेंडू सोपवलाय, त्यामुळं कदाचित विश्वजित ठाकूर तुम्हाला सलामीला जाताना दिसेल. आणि याच रणनीतीनं खरं तर इकडे अभिजित ठाकूरला पहिलं षटक दिलंय. पाहूया. ओ द स्टम्प्स इकडे अगदी बॉडी लाईन चेंडू होता, हुकडाचा प्रयत्न आणि पाठीमागे एक चांगला झेल टिपलाय विश्वजित मात्रेनं. फलंदाज बाद, पहिला धक्का कलिवली तळोजे टीमला. आकाश तारेकर मैदानाच्या बाहेर. आयकॉन खेळाडू यावेळेस मात्र बाद होतोय. मोठा हादरा कलिवली तळोजे संघाला मात्र बसलाय. तर 24 लाईव्ह इव्हेंट्स आपण एक सत्कार घेतो या ठिकाणी. सन्माननीय प्रेमजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. PNP बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर, त्याचप्रमाणे अग्री कराडी संघटनेचे सचिव आहेत. प्रेमजी पाटील साहेबांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय, स्वागत केलं जातोय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. मिस्टर अली पटेल, दोन बंधूंची जोडी पाहायला मिळते. अभिजित ठाकूर पहिल्या बॉलवर षटकार, परंतु त्यानंतर उस्मान पटेल नॉन स्ट्राईक एंडला आला आणि लगेचच कमबॅक मात्र पाहायला मिळाला अभिजित ठाकूर. छोट्या चांगला चेंडू होता, फुल लेंथ होता, यॉर्करचा प्रयत्न यावेळेस मात्र बडॉन कडे ढकलून काढल्या अलीनं. तोपर्यंत मात्र 1 रन मिळेल. सिंगल रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. चांगलं कमबॅक पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवर षटकार आला होता आणि त्यानंतरचं कमबॅक नक्कीच वाखाणण्याजोग आहे. आणि ही रणनीती यशस्वी ठरले मी तर म्हणेन, कारण विश्वजित ठाकूरला सलामीला न्यायचं आहे. ओ यावेळेस थोडासा फुलटॉस होता, जागा बनवून खेळा फटका अगदी पॉइंट कडे सजवला होता. एक धाव मिळते त्या ठिकाणी आणि सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धाव फलकावर 9 धावा, 1 गडी बाद. कलिवली तळोजे संघ, कलिवली तळोजे संघ खऱ्या अर्थानं आज मात्र कलिवली ग्रुप चिंचपाडाचा ग्रुप आहे. खरं तर एक नावाजलेला हा ग्रुप आहे आणि अनेक जण या ग्रुप मध्ये आहेत. आणि आज या ग्रुप मधील खरं तर ज्याने हा संघ पुरस्कृत केला आहे भारत परदेशी, त्यांचा आज वाढदिवस आहे. तर पॅकर्स वाढदिवसानिमित्त आपल्याला सुद्धा आम्ही मनपूर्वक संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाकडून मनपूर्वक शुभेच्छा देतोय. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे भारतजी. आणि आज त्यांनी तळोजे संघ मैदानामध्ये उतरवलाय. पाहूया. पहिल्या बॉलवर षटकार आला होता, परंतु त्यानंतर दापोली संघाचं पुनरागमन पाहायला मिळालं आणि दुसरं षटक ऋषी येतोय गोलंदाजीसाठी. उस्मान आणि अली दोन बंधूंची जोडी आहे. हो यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला पहा, सर्कल मध्ये फिल्डर तैनात करण्यात आला, त्यामुळं कोणती धाव मिळणार नाहीये. उस्मान कडून या मॅच मध्ये मोठ्या अपेक्षा आहेत, कारण आकाश तारेकर स्वस्तात बाद झालाय आणि त्याचमुळे जबाबदारी पूर्वक खेळ करावा लागेल तो उस्मानला. ऋषीचा हा बॉल वेग आहे. त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर अगदी कव बॉलिंग करतो तो. राऊंड स्टम्प्स टप्पा टाकल्यानंतर बॉल बाहेर निघतात आणि त्याचमुळे उजव्या हाताच्या फलंदाजांना नेहमीच जोखमीच ठरती ही गोलंदाजी. आणि ऋषी भोईर त्या मात्र त्यामध्ये यशस्वी होत असताना धावसंख्या स्थिरावली ती 9 या आकड्यावर. आणखीन एक डॉट बॉल. उस्मान पटेल सुरुवात चांगली केली होती, परंतु त्यानंतर मात्र इकडे निर्धाव चेंडू खेळत असताना 3 चेंडू ऋषी भोईरचे मात्र निर्धाव आलेत आणि तेही रायगडचा टायगर. उस्मान पटेलला थांबवलं जात आहे. धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दापोली टीम कडून. शॉट ऑफ लाईन तो होता. पुलकडाचा प्रयत्न यावेळेस मात्र फसलाय. चौथा चेंडू डॉट. उस्मान पटेल थोडेसे चाहते निराश झाले असतील, ज्या पद्धतीने मात्र सुरुवात केली होती अचानकपणे. खरं तर बरेचसे प्रेक्षक लाईव्ह वाढ झाली होती, परंतु इकडे मात्र सगळेजण निराश होत असताना
यावेळेस मात्र भिरकावून दिलाय, बॉलला उडवलंय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. उस्मान पटेलच्या बॅट मधून येतोय हा दुसरा बेधुंद करणारा फटका, षटकार. कमाल फटका पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थाने गरज आहे. पाठीमागचा सामना आपण पाहिला, अगदी 38 धाबांचा सुद्धा नाकीनं वालं होतं आरबी 11 चिंचपडा टीमला. अकुट टप्प्याचा बॉल षडा फ्लेम पूल केलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून उस्मान पटेलच्या बॅट मधून आणखीन एक षटकार येतोय. तिसरा षटकार रायगडचा टायगर दहाडलाय. आता मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर कलिवली तळोजे संघाची धावसंख्या 1 बाद 21 धावा. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर कॅप्टन कुल विजय. यावेळेस लॉफ्टला अलीचा फटका अगदी लॉंग ऑफ डोक्यावरून चाललाय, सीमारेषा पार षटकार. भव्य स्वागत विशाल जितेकरचं. बाईची ही एक धाव मिळाली आणि यानंतर मात्र पाहायला गेलं तर हा चेंडू उमगलाच नव्हता आलेला. सरळ जाऊन खर तर शरीराचा वेध घेतला गेला. आणखीन एक धाव मात्र प्राप्त झाले. उस्मान पटेल या मॅच मध्ये किती धावा काढणार यावर कलिवली तळोजे संघाचं संपूर्ण भवितव्य. लोवर फुल टॉस बॉल कव्हर्सला उचललाय आणि इकडे संधी आहे, झेल टिपलाय. फलंदाज बाद रायगडचा टायगर उस्मान पटेलला बाद केलं विशाल जितेकरनं. आणि खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन कलिवली तळोजे संघाचा पाठीचा कणा यावेळेस मात्र परतलाय. उस्मान पटेल बाद, एक चांगला झेल त्या ठिकाणी. आणि पाहूया पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवर उस्मानची विकेट. ऑफस्टम्पच्या बाहेर खरं तर चेंडू होता, बराच बाहेर. लोवर फुल टॉस आणि हा झेल पहा तेजसचा कमाल कॅच त्या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर पाहतो. एक नवीन चेहरा जर्मन दापोली संघाकडून पाहायला मिळाला. हा चेंडू सोडून दिलाय ऑफस्टम्पच्या बाहेर. यस पंच तेच सांगत असताना एक अतिरिक्त रन या ठिकाणी प्राप्त होईल. आणखीन एक आयकॉन खेळाडू मानफ्रॉम देवद मयूर वाघमारे मैदानामध्ये दाखल झालाय. चांगली बॅटिंग केली उस्मान पटेलनं. 3 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. अलीच्या बॅट मधून सुद्धा एक स्ट्रोक चांगला पाहायला मिळालाय. आता मात्र मयूर वाघमारे सुद्धा तेवढाच नामवंत खरं तर फलंदाज आहे. जरी सध्याच्या घडीला ऑल इंडिया लेवलला त्याची एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जरी ओळख असली
तरी नेहमी ग्रामीण संघाकडून खेळताना तो ओपनिंग करतो आणि बराच वेळेला रायगडमध्ये खेळताना नेहमीच तो वरच्या ऑर्डरला जात असतो आणि त्याच्याकडे सुद्धा चांगली बॅटिंग आहे. विशालचा हा चेंडू यावेळेस मात्र मयूरच्या समोरून निघून गेला. इकडे निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. कमाल बॉलिंग सुरू आहे. विशाल जितेकरची स्कोर कार्ड सुद्धा थांबवलाय. विशाल पुनश्च एकदा पुढे सरसावत यावेळेस मात्र उत्तुंग फटका पाहायला मिळतोय आणि लॉंगेस्ट 6 पाहायला मिळालाय. मयूर वाघमारेच्या बॅटमधून स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार. एक नेत्र दीपक फटका अगेन्स्ट स्पिन ऑफ ब्रेक सर्रासपणे करतो विशाल जितेकर, परंतु पुढे सरसावत त्यांनी काळजी घेतली ऑफ ब्रेक जास्त होणार नाही आणि तेवढा लवकर पिक केला चेंडू आणि कमाल शॉट आपण पाहतोय. पहा चेंडू कुठे पडलाय. बऱ्याच दूरवरून चेंडू शोधून आणावा लागेल. या 6 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल 3 षटकांचा खेळ समाप्त. 36 धाबा 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये बाद होणारे फलंदाज आयकॉन आकाश तारेकर आणि त्याच्या पाठोपाठ उस्मान पटेल. सध्याच्या घडीला एक आयकॉन खेळाडू आहे आणि अली पटेल सुद्धा तळोजाचा आयकॉनच खेळाडू आहे असंच म्हणावं लागतं आपल्याला. आणि दोनही चांगले फलंदाज केपटीवर आहेत. त्यामुळे निदान इकडे 14+ धावा आल्या तर 50च्या पुढे हा स्कोर कार्ड जाऊ शकेल आणि एक चांगली लढत मात्र देता येईल ती कलिवली तळोजे या संघाला. कलिवली ग्रुप चिंचपाडा भारत परदेशी यांनी पुरस्कृत केलेला संघ. यावेळेस मात्र अलीनं ऑन साइडला उडवलंय बॉलला. पाहूया स्क्वेअर लेग मिड विकेटच्या वरतून बॉलला पाठवलंय हवाई सफर करण्यासाठी. विश्वजित मात्रेवर हल्ला पहिला षटकार. फ्लायटेड डिलिव्हरी होती अगेन्स्ट द स्पिन. यावेळेस मात्र चांगला टोलवलाय. कमाल स्वीप पाहायला मिळतोय आणि 6 धावेना टीमची टोटल पुढे सरकेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 42 वर. यावेळेचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी पाहायला मिळाली सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. हा चेंडू अली थोडासा नाखुश दिसतोय. इकडे डॉट बॉल 42 पुढे आला होता. यावेळेस मात्र थोडा शॉर्ट केला चेंडूला पाठवलंय लॉंग ऑफ कडे. अभिजित ठाकूर वेगानं त्या ठिकाणी पोहोचलाय परंतु दुहेरी धाबा मात्र पूर्ण केल्या जातात. 44 44 धाबा स्कोर कार्ड वर कलिबली तळोजे संघ. या 3 बॉल मध्ये एखादा स्ट्रोक आला ते धावसंख्या 50च्या पुढे जाऊ शकेल. कदाचित 55च्या आसपास एक चांगलं टार्गेट मात्र ठरू शकेल. परंतु पाहूया अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अडलक सनी गायकाडी या बॅचा चेंडू टप्पा पाडण्यानंतर उसळी घेणारा. यस पंच इशारा करतात काहीतरी. आय थिंक इट्स वाईट बॉल. एक अतिरिक्त रन मात्र मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे चालले ती 45 या आकड्यावर. ओ काय फटका लगावलाय अलीच्या पाठमधून. आणखी एक लॉंगेस्ट 6 लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या वरतून. कमाल फटका. विश्वजित मात्र धावा वाढवतोय. कलिवली तळोजे संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 51 धावा कंप्लीट होत असताना आणि अखेरीस 50 धावा स्कोर कार्डवर नोंदवल्यात. कमाल स्ट्रोक्स. हे षटक थोडस महागडं ठरत आहे. शेवटचं षटक आहे. काय फटका पहा. अगदी स्टंप लाईन्सला होता आणि तिथून तो फटका सजवलाय. समोरच्या दिशेला एक लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह पाहायला मिळाला आणि लॉंग ऑनच्या वरतून कमाल बॅटिंग करतोय. पहिल्यांदा उस्मान पटेलची बॅटिंग पाहायला मिळाली. आता अली पटेल. 2 बंधूंनी शॉट ऑफ लेंथ पुल केलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर आणि सरळ त्याच्या हातामध्ये. शॉट सिलेक्शन चुकीचं म्हणावं लागेल. थोडस वेट करून गॅप मध्ये खेळणं गरजेचं होतं कारण अर्ध्या पिच वर आपटलेला हा बॉल होता. एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि फलंदाज मात्र बाद झालाय.
शिवतेज त्या ठिकाणी आपण पाहतोय अगदी त्याच्या हातामध्ये हा चेंडू चांगला झेल आणि धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 3 फलंदाज पास झालेत आणि 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 51 धावा धावफलकावर शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लवकरात लवकर धाव घ्या. सावळे आणि अंबापाडा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. लवकर या धावत. या बॉल नंतर टॉस करणार होतो आपण. हा चेंडू इकडे मात्र पंच इशारा करतात इट्स अ नो बॉल कॉल. एक अतिरिक्त रन पहिली ऑन दिली होती 1 फॉर द ओव्हर, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर डोक्याच्या वरून निघून गेला. मयूर वाघमारेला स्ट्राईक हवी होती. इकडे फरहान येतोय बॅटिंग साठी. लास्ट बॉल आहे. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पूल तर केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी शिवतेज. चेंडू जरूर त्याने पकडला होता, परंतु फ्रीटचा बॉल डायरेक्ट हिट करण्याचा विशालचा प्रयत्न फसलाय. 2 धाबा प्राप्त होतील आणि या 2 धाबांच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 54 केल्यात त्या कलिवली तळोजे संघानं आणि 55चं टार्गेट मात्र सेट करण्यात आले. नॉट बॅड. एक चांगलं आव्हानात्मक धावसंख्या उभी केले. थोडा घाम गाळावा लागेल जर्मन दापोली संघाला. टॉस केला जाईल. सावळे संघ आणि अंबापाडा संघ दोन्हीचे कॅप्टन क्षणार्धात आपण टॉस साठी या. आणि 5वा सामना असेल मीत 11 टाकीगाव आणि वरद विनायक भावाळे भिवंडी बेल्ट मधील संघ तुम्हाला पाहायला मिळेल. तत्पूर्वी सावळे अंबापाडा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. 55 धाबांचं टार्गेट आहे दुसऱ्या 17 मध्ये. पाहूया आयकॉन दिघोडेचे दोनही बंधू आज आयकॉन खेळतात दापोली टीम कडून. विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर. विश्वजित ठाकूरनं गोलंदाजी आज केलेली नाहीये. आयकॉन म्हणून अभिजितनं चांगलं षटक टाकलं. त्यामुळे विश्वजित ठाकूर ऑब्व्हियसली तुम्हाला सलामीला जाताना दिसेल आणि 55चं टार्गेट आहे. पाहूया टार्गेटला कशा पद्धतीनं सामोरं जाईल तो दापोली संघ. चला अंबापाडा आणि सावळे दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉस साठी लवकर या आपण. सर्वाधिक धावा आहेत त्या पहिल्या मॅच मध्ये कोपर संघाच्या 77 धावा. अजूनपर्यंत त्याच धावा सर्वाधिक आहेत. दुसऱ्या मॅच मध्ये 38 आणि या मॅच मध्ये 54. त्यामुळे अजूनही बायची शक्यता जी आहे ती कोपरला, परंतु अजून 2 सामने बॅलन्स आहेत. त्यामुळे त्या मॅच कडे सुद्धा लक्ष असेल. खलीवली तळोजे संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी पाठवा दापोली टीम. चला अंबापाडा आणि सावळे कॅप्टन टॉस साठी या प्लीज. जाऊया दुसऱ्या सत्रासाठी. मायक्रोफोनवर पुनश्च एकदा तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल तो दिनेशजी पाटील बेलवली यांचा. चोवीस चेंडू आणि 55 धावा. चोपन्न धावा उभ्या केल्यानंतर 54 धावामध्ये तब्बल 7 षटकार म्हणजे जवळपास 42 धावा या 7 चेंडू मध्ये आलेत. त्याच्यामुळे पूर्वार्धामध्ये फक्त आणि फक्त आपण फटकेबाजी पाहिली. आकाशजी तारेकर स्पेशल अपेक्षित ठरले जरूर, परंतु अली उस्मान याने चांगले हल्ले फटकेबाजी करत मात्र धावा जमवल्या. अलीच्या निर्णायक धावा त्याच्यामुळे धावफलकावर धावा 50 ओलांडली. 24 चेंडू 55 धावांची गरज. एका बाजूला
विशाल जितेकर, तर नॉन स्ट्रायकिंगला मात्र विश्वजित ठाकूर मोठे असेल. गोलंदाजीच्या मार्कवर मयूर वाघमारे. ही सगळी मंडळी रायगडवासियांच्या गळ्यातील ताईत आहेत. रायगडकरांचं आपल्या परिसराचं प्रतिनिधित्व करणारी ही मंडळी आज मात्र आयकॉन प्लेअर म्हणत एकमेकाच्या अपोजिट खेळताना पाहतो. क्रिकेटचा खेळ हा असाच आहे. तुम्हाला एकमेकाच्या विरोधात खेळताना आपल्या संघाला आपल्यामध्ये असलेल्या गुणवत्तेला न्याय द्यायचा असतो आणि तेव्हाच तुमची क्रिकेट मात्र प्रगत होते. त्याच्यामुळे तुम्ही प्रोफेशनल क्रिकेटर होणं गरजेचं आहे आणि तो प्रोफेशनल क्रिकेटला लुक देण्याचं काम या मैदानावरती कोपरच्या माध्यमातून केला जातोय. भरदा वेगाने राखलेला चेंडू दिशा दिले मिडवच्या दिशेने चेंडू जातोय. एकदा मात्र मिळतीये. आकाशजी तारेकर चेंडूपर्यंत येईल, उचलेल, फेकेल. तत्पूर्वी मात्र विशाल जितेकर विजयनं मात्र आपला एंड बदलला आणि पहिल्या चेंडूवर धाव जोडली ती 1. 24 चेंडू 55 लक्ष. पहिल्या चेंडूवर धाव आली 1. त्याच्यामुळे आयकॉन प्लेअर मिस्टर JPL विश्वजित ठाकूर ऑन स्ट्राइक. प्रताप वेगानं काय सुरेख फटका पहा. अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. तिथे मात्र फेकी होतीये. मी तिथे जरूर झाला, रोखलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं, फेकी झाली आकाश तारेकरची आणि त्यानं मात्र एकच धाव दिली आहे. लागोपाठच्या 2 चेंडूवर सिंगलला प्राधान्य देत दोन्ही सलामीरांनी मात्र आपलं स्वतःचं खातं उघडलं. 1-1 या धावसंख्येनं. 2 धावा धाबालकावरती लागतायत. 55 धावांचा टार्गेट, एक चांगला टार्गेट सेट केलाय ज्याच्यामध्ये पूर्वार्धामध्ये तब्बल 7 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. उत्तरार्ध डेड बॉल कॉल. जीवनजी गावणसर, DK चोरगे असे 2 दक्ष पंच मैदानावरती आपण पाहतोय. गोलंदाज मयूर वाघमारे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर. विजय ऑन स्ट्राइक. राईट आर्म वर विकेट. रडार मध्ये चेंडू आलाय. पिक केला चेंडूला आणि पिक केल्यानंतर मात्र ज्या प्रमाणे भिरकावून देतोय, लाजबाब टायमिंग साधली आणि साधलेल्या टायमिंगनं मिरवेकेच्या डोक्यावरून धावा दिल्या तब्बल 6. पहिल्या 2 चेंडूवर सन्मान देत 1-1 धाव जरूर घेतली, परंतु 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्याच्यामुळे धावा जोडणं गरजेचं आहे आणि त्या धावा येत आहेत तब्बल 6. पूर्वार्धामध्ये तेजसनं टिपलेला एक लाजबाब झेल, त्यानंतर शिवतेजनं एक सुंदर झेल टिपला आणि त्या झेलनं मात्र चांगल्या फलंदाजांना बाद केलं. तेजसनं मात्र उस्मानला बाद केला, तर अलीला मात्र शिवतेजनं चांगला झेल टिपला. स्क्वेअर कटचा हा लाजबाब फटका पाहतोय. भरता येणारा चेंडू, त्या चेंडूला मात्र दिशा दिली. पॉईंटच्या दिशेनं चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चाचपडले आणि धावा आल्या तिकडे मात्र तब्बल 2 धावा. सिंगल सिंगल षटकार आणि 2 अशा एकूण धावा येत आहेत. 2 अंकामध्ये बिनबाद 10. चांगली सुरुवात केली जाते. 55 धावांचा पाठलाग करायचा आणि या एक अनुभवी खेळाडूंना माहिती आहे की धावा कशा जोडायच्या. हा चेंडू मात्र सरळ बॅट मधून निघून जातोय आणि त्याच्यामुळे जरूर इशारा केला, पंचांकडे कटाक्ष टाकलं, ती रणनीती आखली, परंतु दक्ष पंचांनी मात्र ते नाकारलं. चेंडू विसावला तो म्हणजेच उस्मानच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू सांगता झाली आहे. एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा सज्ज. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू. चेंडूवर धाव मात्र घेतली जाईल. ती धाव मिळते. एक बॅटची कडा लागली जाते. धावा पहिलं षटक मयूर वाघमारेचं मी म्हणेन की चांगलं राहिलाय. विजयनं एक षटकार जरूर दाखवलाय, परंतु एक षटकार नंतर रोखूनही धरलाय. पूर्वार्धामध्ये मयूर वाघमारेनं या स्पर्धेमधला आतापर्यंत लॉंगेस्ट षटकार मारलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. अली पटेलचा सुद्धा एक लाजवाब खेळ राहिलाय. साकिब पटेल नवीन गोलंदाज. 44 धावा, 18 चेंडू आणि 44 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 11. साकिब पटेल आणि स्ट्राईक वर असेल तो म्हणजेच विशाल जितेकर. अतिशय लाजवाब खेळ सुरू आहे. सगळे दिग्गज खेळाडू आज एकमेकाच्या आमने सामने खेळताना आपण पाहतोय, अनुभवतोय. प्रत्येकाला माहिती आहे, ड्रॉबॅक्स माहिती आहेत, स्ट्रॉंग झोन्स माहिती आहेत आणि या सर्वांवर मात करत प्रोफेशनल क्रिकेट खेळली जाते. वेगळा हाताचा खेळ दाखवलाय. चेंडू हवेत राहिला बराच वेळ, परंतु 2 क्षेत्ररक्षकांना फक्त पाहत राहिलाय. चेंडू गेला वन बाउन्स मिडविकेटच्या मधून सीमारेषा चिरत चौकारासाठी. या षटकामध्ये शाकीबवर हल्ला होतोय आणि हल्ला होणं गरजेचं आहे. जिंकायचं असेल तर
55 धावांचा पाठलाग करायचा आहे. 11 धावा तुम्ही पहिल्या षटकामध्ये जमवल्या जरूर. 44 धावा उरलेत, त्यामधल्या 4 धावा. 15 धावा धाबाळकावरती लागतात. 7 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 17 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 40 धावा. 17 चेंडू 40 धावांची गरज. साकीब पटेल षटकामध्ये कशी गोलंदाजी करेल, कारण 2 सलामीर क्रीजर उभे आहेत आणि दोघांमध्ये टॅलेंट आहे, अगदी खचून भरलेलं टॅलेंट. दोन्ही खेळाडूंना माहिती आहे अगदी कसं खेळायचं आहे, परिस्थिती कशी हाताळायची आहे, कशा प्रकारचा खेळ दाखवायचा. हे दोन्ही सलामीर खेळाडू विशाल जिदेकर आणि विश्वजित ठाकूर यांना अगदी अंगलट आहे. त्या दोघांनाही अंगभूत असलेले गुण ते पुन्हा एकदा या मैदानावरती दाखवतील की उस्मान पटेल अँड टीम, आकाश तारेकर, मयूर वाघमारे ही सगळी मंडळी मात्र आपण उत्तम खेळताना आपण पाहतो. आदरणीय शिंदे सर रायगड समालोचक असून त्यांच्या खऱ्या अर्थानं आणखीन एक पाठीचा काना म्हणून ओळख राहिली आहे. जुने जाणते आणि अनुभवी ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला सदैव लाभतं ते आदरणीय शिंदे सरांचं मंचाकडे आगमन झालंय. शिंदे सर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. अतिशय उत्तम दर्जाची स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये हा स्पर्धेमधला तिसरा सामना. उंच हाय अँड हँडसम लगावला जाईल. काय पीक केला जातोय चेंडूला, फक्त टाइम साधलं जातं, नजाकत दाखवली जाते. ताकद आणि नजाकतचा सुवर्ण मध्ये साधत इथे मात्र विशाल जितेकर ठोकतोय आणखीन एक षटकार. मी म्हटलं होतं की शांत स्वभाव हा चेंडू मात्र चांगला आहे. हा चेंडू चांगला आहे, नुसता चांगला नाहीये तर साकीब पटेल मात्र बहुमूल्य विकेट कमावतोय. विजय सरळ आपल्या पॅव्हिलियन कडे वाट धरतोय. पंचांचा बोट आकाशाकडे जातोय आणि फलंदाज विशाल जितेकरला साकीब मात्र परतवतोय. संघाची धावसंख्या 21 आणि विजेच्या विशाल जितेकरच्या एकट्याच्या 20. वन मॅन आर्मी म्हणजे नेमकं काय हेच दाखवलं जात आहे. पहिल्या सामन्यात ते प्रमोद घरतनं दाखवलं, पहिल्या सामन्यात ते सिद्धेश भास्करनं दाखवलं, नंतर मात्र अभिषेक खातून दाखवलं आणि इथे दाखवलं जात आहे विशाल जितेकरच्या माध्यमातून. 21 धावा धापाकडे लागतात. चेंडू शिल्लक अजूनही राहिलेत 15 आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि 34 धावा. छोटे आणि मोठे दोन बंधुराज दिघोडी गावची शान आहे आणि खऱ्या अर्थाने दिघोड्या गावच्या क्रिकेटला सुवर्ण क्षण देणार हे दोन बंधुराज, हे दोन जुळे बंधू. त्यांच्याकडे खऱ्या अर्थानं प्रत्येक क्रिकेटरला, प्रत्येक क्रिकेट चाहत्याला पाहिल्यानंतर अभिमान वाटावा एवढी ही सुंदर जोडगोळी इथे मात्र मैदानावरती एकत्र खेळताना पुन्हा एकदा न्याहाळू. अभिजित ठाकूर स्ट्राईकवर. सुरेख चेंडू परंतु सुरेख चेंडूला दिशा दिली आहे. अलॉंग दी कार्पेट चेंडू जातोय. चेंडू उचलला जाईल. आकाश तारेकर फेकतील. तत्पूर्वी मात्र एक या धावसंख्येनं आपलं खातं उघडतोय तो छोट्या म्हणजे हलक्या हाताचा चेंडू. साकीब पटेलचा एक चांगला चेंडू होता पण 22च्या रूपाने मात्र एक धाव मिळतीये, कारण यष्टांच्या पाठीमागे उस्मान मात्र चेंडूला पकडू शकला नाहीये. धाव मिळते. एक धावसंख्या वाढते. 23 धावा धाबाळकावरती लागतायत. हे षटकातील चेंडूचा खेळ शिल्लक असतात एक. चांगली फलंदाजी जरूर राहिली विजेची, पण आता मात्र विजय परतल्यानंतर ही जबाबदारी छोट्या घेईल की मोठ्या. मोठ्याला गोलंदाजी न देण्याचं कारण सलामीवीर म्हणून त्याला पाठवायचं होतं. काय सुरेख टिचून गोलंदाजी राहिली आहे. विजयनं केलेले प्रहार त्या प्रहारातून सावरला आणि खऱ्या अर्थानं साकीब पटेलनं मात्र निर्धाव चेंडू टाकला.
तो म्हणजे विश्वजित ठाकूरला आणि अशा प्रकारे 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. जवळपास निम्म्या धावा जमल्या, 23 धावा जमल्या 2 षटकामध्ये आणि अजूनही तब्बल 12 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे. आव्हान पहिल्यांदा वाटलं होतं दीपक सरके सोपं वाटेल, 55 धावांचा टार्गेट सेट झालाय. सुरुवात चांगली राहिली विशाल जितेकर कडून, परंतु त्यानंतर मात्र धावा रोखल्या. विशाल जितेकर परतल्यानंतर आता ही जबाबदारी येऊन ठेपली आहे या 2 बंधूंवर, छोट्या आणि मोठ्यावर. अभिजित ठाकूर, विश्वजित ठाकूर कशा प्रकारचा खेळ राहील, एक निर्णायक षटक आता कोण हातलेल, कारण 32 धावांची तब्बल गरज आहे. उबेद पटेल, उबेदकडे उम्मीद लावली जाईल, उबेदकडून उम्मीद केली जाईल. 32 धावा वाचवायचे, एक निर्णय षटक त्याच्या हातामध्ये आहे, कारण स्ट्राईक वर असेल अभिजित ठाकूर. छोट्या मोठ्याची जोडी जनमान दापोली संघाला विजयश्री बहाल करेल का, की आजचे बड्डे बॉय ज्यांनी संघ, ज्यांचं टीम, ज्यांचा ग्रुप आहे खल्लीबली, त्या खल्लीबली तलोजा संघ बड्डे गिफ्ट म्हणून पहिला सामना जिंकून देईल की काय. 55 धावा लगावल्यानंतर हा सामना बॅलन्स ठेवलाय पहिल्या दोन्ही गोलंदाजांनी. 23 धावा धाबळकर लागते, 32 धावांची गरज. उमेद पटेल गोलंदाजीच्या मार्कवर, स्ट्राईकवर मात्र चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. चेंडूला मात्र दिशा दिली, स्क्वेअर लेगला धाव मात्र मिळेल फक्त एक. चांगला चेंडू, 1 धाव मिळते, 24 धावा धापालकडे लागतात. या सामन्यामध्ये उत्तम गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. 55 धावा रोखण्यासाठी मात्र शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु जे अनुमान दापोली संघाचा हा आयकॉन खेळाडू मोठे ऑन स्ट्राईक. पंच वळतील जरूर, 2 हात समांतर जमिनीला करतील जरूर आणि एक एक्स्ट्राची धाव मिळते, जे अनुमान दापोली संघाला वाईटच्या रूपानं. 25 धावा दापालकडे लागतायत. हे षटक मी म्हटलं होतं की निर्णायक आहे, कारण याच्यामध्ये चांगले फलंदाज क्रीजवर आहेत. धावांचा डोंगर थोडासा उभा आहे, हा डोंगर हलका करण्यासाठी तुम्हाला मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे. डोंगर चढण्यासाठी प्रहार करावे लागतील. स्लोवर गोलंदाजी पाहतोय, नीटचा फटका संभला नाहीये, फेकी केली जातीये. इथे कदाचित दोन्ही बाजूला बाद करण्याची संधी होती, नुसता छोट्या नाही तर मोठ्या ही कदाचित बाद होऊ शकला असता जर का उस्मान पटेलनं चेंडू कलेक्ट केला असता, तर कदाचित जर तर गणित फसलं असतं, परंतु फसलंय. 2 धावा मिळतायत जरूर त्या जानमान दापोली संघाला. 27 धावा धापालकडे लागतायत. अजून ही गरज आहे ती म्हणजे 10 चेंडू आणि 28 धावा. 10 चेंडू आणि 28 धावा. स्ट्रगल होतंय, स्ट्रगल केले जात आहे, मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं जात आहे, ते म्हणजे मोठ्याला. विश्वजित ठाकूरला टेनिस क्रिकेटचा विश्व ज्याने आपल्या नावावरती केलाय, मिस्टर JPL मधल्या सगळ्या ट्रॉफ्या जिंकून आणणारा हा मोठ्या मात्र धावांसाठी, मोठ्या फटक्यांसाठी झगडतोय. फटका फसलाय, फसला फटका नाही, क्षेत्ररक्षक ही चकला. आज जर न मात्र हा झेल सोडलाय आणि हा झेल कोणाचा, तर विश्वजित ठाकूरचा, की ज्या विश्वजित ठाकूरची 23 तर्रात गोलंदाजी पाहण्यासाठी आपण सगळे आतुर असतो. त्याला या सामन्यामध्ये ऐकून असल्यामुळे सलामीला पाठवण्यासाठी गोलंदाजी देण्यात आली नाही. त्याच फलंदाज मोठ्याचा मात्र सुटतोय झेल. धाव मिळते एक, दाबलकर धावा लागल्या त्या 28. काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे. पुन्हा एकदा अकोट टप्प्याची गोलंदाजी, पुन्हा एकदा अकोट टप्प्याची गोलंदाजी. चेंडू जातोय डिक्लेअर 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 झोन मध्ये. येस येस येस,
चला चला क्षेत्ररक्षण सजवायचं लगेच. पंचांचा निर्णय येईल. चला क्षेत्ररक्षण लावा आपण लगेच प्लीज. येस पंच. इट्स अ नो बॉल कॉल आणि धावा या चेंडूवरती आल्या. नो +1 एक्स्ट्रा बॉल जनमान दापोली संघाला ताकद देतील. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. हे 3 चेंडू ठरवतील की अंतिम षटकामध्ये धावा किती उरतील. हे 3 चेंडू ठरवतील मोठ्यानं काय केलंय, छोट्या काय खेळतोय. रणनीती आखली जाईल. 9 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण. हा चेंडू पडला जरूर नो, परंतु मी म्हणेन की चांगली गोलंदाजी उमेद न केली आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी उमेद टाकतोय, मोठ्या फटक्यांपासून कंप्लीट वंचित ठेवलाय. व्हेरिएशन दाखवलं. रबर क्रिकेटमध्ये व्हेरिएशन खूप कठीण असतं आणि या सिमेंट कॉन्क्रीटच्या पिचवर मात्र आपली कलागुणांना वाव देत ज्या प्रकारचा व्हेरिएशन दिग्गजांना रोखून ठेवलाय. 9 चेंडू आणि 25चं समीकरण. चला टॉस करण्यासाठी अमरजी, अंबापाडा संघ आणि सावळे संघ प्लीज या लगेच. आपण हलक्या हाताची गोलंदाजी म्हटलं की व्हेरिएशन लाजवाब आहे. व्हेरिएशन अफलातून आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. धाव मिळते फक्त आणि फक्त एक. आणि मी म्हटलं होतं की खऱ्या अर्थानं विश्वजित ठाकूरला रोखून धरलाय अक्षरशः उमेदनं. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 24 धावा. 8 चेंडू आणि 24 धावांची गरज. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. अतिशय सुरेख सामना. बॅटची कडा लागली जातीये. इनर एज लागतीये. यश त्यांच्या पाठीमागे कोणतीही चूक नाही आणि उस्मान मात्र झेल टिपतोय. छोट्या बॅटची कडा लागावत परततोय आणि आणखीन एक धक्का मिळतोय ज्या अनुमान दापोली संघाला. विजयनं क्रीजवर आपल्या परीनं लाजवाब खेळ जरूर दाखवला. विजयनं आपल्या परीनं हा सामना आपल्याकडे फिरवण्याचा सुंदर प्रयत्न केला, परंतु त्यानंतर मात्र अक्षरशः गोलंदाजांनी या धावपट्टीला नंदनवन बनवलं आपल्या परीनं आणि रोखून धरलं. चेंडू उरतील या षटकातील 1 आणि पुढचे 6. 7 चेंडू आणि 24 धावा. 7 चेंडू आणि 24 धावा. काय ऑन स्ट्राईक. 7-24 चं गणित. उमेद ऑन. गोलंदाजीच्या मार्कवर मात्र उमेद आणि स्ट्राईक वर असेल शिवतेज. 24 धावांचं गणित अजूनही उरलंय जरूर. हलक्याचा चेंडू सरळ दिशा दिली. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून भरता वेगानं व्ही सेफला चिरत अगदी स्क्रीनवर जातो चेंडू. अंतिम चेंडूवर आला चौकार आणि धावांचं आव्हान कमी जरूर केलं. या चौकारानं शिवसेनेनं जान भरली. दाभोलकर धावा लागल्या त्या तब्बल 35 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 24 लाईव्ह इव्हेंटची सर्व टीम मात्र अप्रतिम कामगिरी करताना पाहतोय. हे फक्त नाव नाही राहिलं तर 24 लाईव्ह हे आजकाल ब्रँड बनलं. हे आपल्या कर्तृत्वानं, आपल्या हिमतीनं आणि आपल्या क्वालिटीनं. त्याचा टीमवर्क अतिशय उत्तम. संजयजी पाटील आणि सगळी त्यांची टीम मात्र अप्रतिम कामगिरी पाहतोय. 6 चेंडू 20चं गणित आहे. हे गणित कसं सोडवलं जाईल. 55 धावांचा टार्गेट होता आणि 55 धावांचा टार्गेट सेट करताना मात्र केल्यानंतर मात्र ते रोखून धरलाय. चला सावळे संघ संगणक. सहा चेंडू 20 धावांचं गणित. खेळ मात्र बहारदार राहिलाय, रंगेतदार राहिलाय, तिळ मात्र शंका नाहीये. अतिशय उत्तम दर्जाचा हा खेळ. सहा चेंडू आणि 20 धावा. सगळ्यांच्या नजरा लागल्या दापोलकरांच्या, त्या म्हणजेच विश्वजित ठाकूरवर. गोलंदाजीच्या मार्कवर
अझर पटेल चांगली गोलंदाजी होतीये. विश्वजित ठाकूरला अक्षरशः रोखून धरलं जात आहे. मोठ्या फक्त वाट पाहतोय. नीटसं कनेक्ट केलं जात नाही, होत नाहीये. काय सुंदर गोलंदाजी पहा. विशाल जितेकर खेळत होता त्यावेळेला असं वाटलं की सामना अगदी सहज जिंकेल, परंतु तो परतल्यानंतर मात्र सामना आलाय अडचणीमध्ये. 19 धावांची गरज, 5 चेंडू 19 धावा. शिवतेज ऑन स्ट्राईक, एक चौकार त्यानं लगावलाय. अजून एक क्षमता राखून आहे. अझर पटेल एकेकालचा स्ट्राईक गोलंदाज संघाचा राहिलाय. बाग तलोजा संघाचा स्ट्रायकर गोलंदाज म्हणून अझर पटेलच्या कित्येक वर्ष आपण पाहिलं. तो अझर फेकतोय 4थं षटक. आता मात्र 18 धावा, 4 चेंडू 18 धावा, म्हणजे 3 मोठे फटके मोठ्याला लागवायचे. मी म्हटलं होतं की 7 षटकार पहिल्या इनिंग्स मध्ये लागले. त्या 7 षटकारांना धावा जमवलेत. षटकारांची परतफेड करावी लागेल, परंतु काय गोलंदाजी होतीये खल्लीवली तलोजा संघाची. तलोजा संघाच्या बरोबर आज चिंचपाडाकरही खुश असतील, कारण हा संघ कदाचित त्यांचाच असेल. त्याच्यामुळे इथे खेळ दाखवायचा आहे. विश्वजितला आतापर्यंत रोखून धरलाय, पण आतापर्यंत काय केलंय आता करावं लागणार आहे. काय केलंय त्याही पेक्षा मला काय करायचंय हे चांगलं अवगत असलेला हा खेळाडू विश्वजित दाखवतोय. स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या डोक्यावरून एक आणखीन लॉंगेस्ट षटकार. या षटकारानं विचार करावा लागेल. 18 धावांची गरज उरली होती, षटकार आलाय आणि इथे मात्र आता धावा उरतील त्या फक्त आणि फक्त 3 चेंडू आणि 12 धावा. सावळे संघाचा संघनायक चला यायचंय. सावळे संघाचा संघनायक 3 चेंडू 12 धावा. आता गणित छोट्या मोजलं जाईल फक्त षटकारांचं. 3 चेंडू आणि 12 धावा. स्ट्राईक कोणी घ्यायची, स्ट्राईक कोणी सोडायची याही पेक्षा षटकार कसे मारायचे, सामने कसे जिंकायचे माहिती आहे. परंतु 2 चांगले चेंडू तलोजा संघाला विजेत्यावर आरूढ करतील. फुल टॉस चेंडू आतापर्यंत सगळं गमावलं होतं मोठ्यानं, आणि तो मोठ्याला माहिती आहे सामन्याला कोणत्या क्षणाला बदलायचं. अझर पटेलवर हल्ला होतोय, नुसता हल्ला नाही तिकडे बॉम्बस्फोटी होतोय. आणि खऱ्या अर्थाने इथे मात्र आतापर्यंत गमावलेलं व्याजासहित कमावताना विश्वजित 2 मोठ्या फटक्यानंतर 20 धावांची गरज जरूर उरली होती. सिंगल 2 आल्या, 2 षटकार आले आणि त्याच्यामुळे 2 चेंडू आणि कंपल्सरी धावांचा पाठलाग करायचा आहे 6. वाईड प्लस 22 एक्स्ट्रा, एकूण 2 धावा आल्या. जे प्रेशर क्रिएट झालाय मी तर म्हणेन की अझरनं प्रयत्न करावे लागतील. नॉन स्ट्राईकला घेऊन यावं लागेल मोठ्याला, परंतु मोठ्या स्ट्राईक सोडायला तयार नाहीये. त्यानं दाखवलंय ऐकवान उगाच कोणी ऐकवान नाही बनत. ऐकवान बनण्यासाठी घाम गाळावा लागतो. घाम गाळलाय. चेंडूवर धावा किती येतील, अतिशय उत्तम त्याचा खेळ राहील. फेकी केली जातीये. जीव तुटतोय, इथून जीव तुटतोय. खऱ्या अर्थानं इथून मात्र विजेचा जीव तुटतोय. बाबा नको, आणि असं म्हणत मात्र धावा जोडल्या गेल्या चेंडूवरती. 2 धावा, चेंडू शिल्लक राहिलाय तर फक्त आणि फक्त एक कंपल्सरी चेसिंग. हा स्पर्धेचा नियम लक्षात घ्या. कंपल्सरी चेसिंग, 2 धावांची गरज, 1 चेंडू 2 धावा. क्रिकेटचं थरार नाट्य. मी तर म्हणेन की तलोजा संघाला एक संधी आली होती. 1 धावेवर रोखणं गरजेचं होतं. फेकी सरळ हातामध्ये होणं गरजेचं होतं. जर तरला क्रिकेटमध्ये थरा नाही आणि जर तर शिवाय आयुष्यही सरत नाही. आता मात्र 1 चेंडू आणि 2 धावांचं थरार नाट्य. एका षटकामध्ये 20 धावांचं आव्हान उरलं होतं. विश्वजित ठाकूरनं 2 मोठे फटके दाखवत अझरला आसमान दाखवलं.
परंतु अझरनं चांगला कमबॅक करत हा सामना अंतिम चेंडू पर्यंत आपल्याकडे ठेवला. एक चेंडू 2 धावांचं गणित. फटका येईल मोठा, फटका येईल छोटा. कोण जिंकेल, कोण हारेल? मैदानावरती क्रीज वरती मोठ्याच्या हातातली बॅट तळवली आहे, परंतु अझरला जे गमावलंय ते या चेंडूवर कमावण्याची नामी संधी आहे. एक चेंडू कंपल्सरी, 2 धावांची गरज. आणि खऱ्या अर्थानं इथे मात्र फक्त एकच धाव कंप्लीट करू शकला उस्मान. दाखवतोय कमाल. उस्माननं या सामन्यामध्ये अंतिम चेंडूवर कमाल दाखवली. अझरनं मात्र टाकलेला हा अंतिम चेंडू संघाला विजेत्यावर आरूढ करतोय. ज्या मोठ्यानं मोठा फटका दाखवला, 2 मोठे फटके दाखवले, परंतु इथे कर्तृत्व महान जरूर दाखवलाय, परंतु संघ मात्र विजेत्यावर आरूढ होऊ शकला नाहीये. खलीवली तलोजा संघानं लाजवाब खेळ दाखवत, चिकाटीचा खेळ दाखवत अंतिम क्षणापर्यंत लढत राहिला, झगडत राहिला आणि आपण जमवलेल्या 55 धावा रोखून धरल्या. सामना टाय जरूर झाला, परंतु कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आणि त्याच्यामुळे खलीवली तलोजा संघ होतोय विन. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. रेस लागली मोठ्या आणि उस्मान पटेल मध्ये आणि उस्माननं मात्र कमालीच्या रेस मध्ये आपली ही शर्यत जिंकली आणि सामनाही. अभिनंदन. या सामन्याचा सामनावीर ज्यानं आसमाना दाखवले, उत्तम खेळ दाखवला, 10 चेंडूमध्ये 21 धावा जोडल्या, तो ठरलाय अली पटेल. या सामन्याचा सामनावीर अली पटेल. यायचे आपण. अतिशय उत्तम खेळ राहिला. अली पटेल यांना विनंती करेन की आपण या सामन्याचा सामनावीर हा किताब घेण्यासाठी यायचं आहे. काय लाजवाब अंतिम षटकापर्यंत चेंडूपर्यंत खेळ राहिला. तर या सामन्यासाठी पंच म्हणून विशालजी जितेकर आपण जायचं आणि प्रमोदजी घरात आपल्याला विनंती करतोय. विशाल जितेकर आणि प्रमोदजी घरात आपण पंच म्हणून जायचे. वासुशेठ भोईर यांचं इथे आगमन झालं होतं. बराच वेळ त्यांनी सामना पाहिला, त्यांचं विशेष कौतुक. सावळा संघा